ITI ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांचे जर रजिस्ट्रेशन झालेले असेल तर विद्यार्थी आता कॉलेजचे नाव आणि त्यांना जोही ट्रेड पाहिजे आहे तो ट्रेड तुम्ही फॉर्ममध्ये ॲड करू शकता। तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आपला जो फॉर्म आहे हा भरल्यानंतर आपल्या जवळच्या ITI सेंटरकडून तो तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय झाल्यानंतरच तुम्ही कॉलेजचे जेही तुम्हाला नाव वगैरे टाकायचे आहे किंवा ट्रेड टाकायचे आहे, कोणाला इलेक्ट्रिशियन, कोपा वगैरे यासारखे संपूर्ण ट्रेड तुम्ही टाकू शकता, ते सुद्धा जिल्ह्यानुसार आणि ITI कॉलेजनुसार। ठीक आहे, तर सर्वात प्रथम साईडवर या। साईडवर आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे कॅन्डिडेट लॉग इन। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ते विद्यार्थी पहिले रजिस्ट्रेशन करून घेणार आणि ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेलं असेल ते विद्यार्थी कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करणार। त्यानंतर तुमच्याकडे एक ID आहे, एक पासवर्ड आहे जो तुम्ही सेट केलेला आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा इथे तुम्हाला 5+8 जेही काउंटिंग होत असेल इथे टाका आणि त्यानंतर सर्वात प्रथम साइन इन करून घ्या, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि इन्सर्ट झाल्यानंतरच आपण जो आपला फॉर्म आहे म्हणजे कॅपराउंड 1चा फॉर्म म्हणतो आपण त्याला किंवा मग कॉलेज ऑप्शन फॉर्म म्हणतो, तो फॉर्म आपण फिल करणार आहे। तर बघू शकता लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये प्रोसीड टू ITI ॲडमिशन पोर्टलचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा कंप्लीट आहे। त्यानंतर फीसुद्धा तुम्ही पेड केलेली आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की ॲप्लिकेशन कन्फर्मेशन स्टेटस, हे जे स्टेटस आहे तुमचं कन्फर्म असणं गरजेचं आहे। ज्यांचंही व्हेरिफिकेशन बाकी असेल ते विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही। तर सर्वात अगोदर जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो फॉर्म तुम्ही एकदा व्हेरीफाय करा। त्यानंतर बघा ऑप्शन फॉर्म स्टेटसमध्ये प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्मचं ऑप्शन येणार आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता इथे तुम्ही इन्स्टिट्यूट वाईजसुद्धा जेही तुम्हाला ऑप्शन टाकायचे आहे, एखाद्या विद्यार्थ्याला फक्त एकच कॉलेज पाहिजे आहे आणि त्या कॉलेजमध्ये त्याला जेवढी ट्रेड असेल ती ट्रेड तो चूज करू शकतो। ठीक आहे, आणि एखादा विद्यार्थी असा असतो की त्या विद्यार्थ्याला फक्त इलेक्ट्रिशियन पाहिजे आणि ते कॉलेजेस त्याला त्या जिल्ह्यामधले 2, 3, 4 कॉलेज असेल तरीही चालेल। क्लिअर? तर बघा इन्स्टिट्यूट वाईज जर केलं तर अशा प्रकारे तुम्ही इन्स्टिट्यूट सिलेक्ट करू शकता कोणतेही आणि सर्च करून तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटमध्ये संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार। त्यामधले तुम्हाला जेवढी ऑप्शन पाहिजे तेवढे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या फॉर्ममध्ये ॲड करू शकता। किंवा मग तुम्हाला जर ट्रेड पाहिजे असेल फक्त इलेक्ट्रिशियन, कोपा, त्यानंतर मेकॅनिकल या प्रकारे जेही ट्रेड असेल त्यापैकी जर तुम्हाला ट्रेड पाहिजे असेल तर तुम्ही ट्रेड वाईज सुद्धा बघू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे जर तुम्ही ट्रेड टाकला, एक इन्स्टिट्यूट, डिस्ट्रिक्ट, तालुका टाकला आणि एक ट्रेड चूज केला हा अशा प्रकारे आणि सर्च केला तर हा ट्रेड तुमच्या म्हणजे या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये जेवढेही कॉलेज असेल आणि ज्या कॉलेजमध्ये जो ट्रेड असेल तेवढेही कॉलेज तुमच्यासमोर उपलब्ध होऊन जाणार, त्यामधून तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करू शकता। तर बघा अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येऊन जाणार कॉलेज वाईज आणि ट्रेड वाईज। तर तुम्हाला इथून ॲड प्रिफरन्सचा जे ऑप्शन आहे या प्रकारे तुम्हाला तो प्रिफरन्स ॲड करून घ्यायचा आहे आणि त्या प्रकारे तुमचा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्ससुद्धा लागणार आहे। तुम्ही जर अगोदर सिक्वेन्स रेडी केलेला असेल तर त्या प्रकारे तुम्ही ते कॉलेज सिलेक्ट करा आणि तसेच ट्रेडसुद्धा सिलेक्ट करू शकता। आणि ट्रेड टाकल्यानंतर तुम्हाला जर तो ट्रेड पाहिजे नसेल तर रिमूव्हचं सुद्धा ऑप्शन दिलेला आहे, तिथून तुम्ही रिमूव्हसुद्धा करू शकता। कारण कसं आहे एखादा ऑप्शन जर चुकीने ॲड झालेलं असेल तर ते ऑप्शन तुम्ही रिमूव्ह करू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जेव्हाही ऑप्शन फॉर्म भरणार आणि फायनलमध्ये तुम्हाला जेवढी तुम्ही ऑप्शन ॲड केलेले आहे हे ऑप्शन तुम्हाला अशा प्रकारे दिसून पडेल। आणि तुम्हाला जर हे ऑप्शन मूव्ह करायचे असेल, जसं की एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, हे 5 नंबरचं कॉलेज जर 1 नंबरला न्यायचं असेल तर तुम्ही या कॉलेजला उचलून डायरेक्टली इथे आणू शकता माऊसने, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तो सिक्वेन्स लावू शकता 1 2 3 4 5 6। एकदा सिक्वेन्स लावा, सिक्वेन्स जर ओके असेल तर ठीक आहे आणि इथे रिमूव्हचं सुद्धा ऑप्शन आहे, जर पाहिजे नसेल तर तुम्ही रिमूव्हसुद्धा करू शकता। बघू शकता आम्ही हे 5 नंबरचं कॉलेज मूव्ह करत आहे 1 नंबरला, अशा प्रकारे बघा इथून मूव्ह केलेलं आहे, इथे ॲड करणार आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुम्हाला जर कोणतं कॉलेज मूव्ह करायचं असलं खालचं वर आणि वरचं खाली तर तुम्ही करू शकता। आणि सर्वात शेवटी तुम्ही जेही ऑप्शन ॲड केलेले आहे ते ऑप्शनबद्दल संपूर्ण माहिती दिसून जाणार, तुमचे नाव वगैरे A to Z माहिती, तुम्ही टाकलेले ऑप्शनसुद्धा तुम्हाला दिसेल। एकदा चेक करा, कारण की तुम्हाला फॉर्म लॉक करायच्या अगोदर संपूर्ण माहिती एकदा व्हेरीफाय करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती फिल केल्यानंतर सबमिटला क्लिक केल्यानंतर लॉक अँड कन्फर्म ऑप्शन फॉर्मचं तुम्हाला ऑप्शन येणार आहे। इथून तुम्हाला जर फॉर्म ओके असेल तर लॉक आणि कन्फर्म करून घ्यायचं आहे। तुमचा फॉर्म एकदा लॉक झाला की तुम्ही इथून प्रिंट ऑप्शन फॉर्मचं एक ऑप्शन येणार आहे, इथून डाउनलोडसुद्धा करू शकता। तर तुम्ही तो फॉर्म प्रिंट करू शकता, ऑप्शन फॉर्म तुमचा ज्यामध्ये तुम्ही कॉलेजेस ॲड केलेले आहे
किंवा तुम्ही डाउनलोड करून सुद्धा तो ठेवू शकता. तर या प्रोसेसनी तुम्ही जास्त स्टेपनी या 6 ते 7 स्टेपमध्ये तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म भरू शकता. आवडीचे कॉलेज, आवडीचे ट्रेड ॲड करू शकता. तर लवकरात लवकर आपले जेही ट्रेड पाहिजे तुम्हाला ते ॲड करा. जशी पुढील अपडेट येईल, टाईम टेबलमध्ये जो बदल होईल त्याबद्दलची माहितीसुद्धा आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आणि फॉर्म भरण्याचा जो व्हिडिओ आहे, रजिस्ट्रेशन व्हिडिओ, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ बघा आणि त्या प्रकारे आपले फॉर्म लवकरात लवकर कंप्लीट करा. ITI ॲडमिशन 2026-27. आणि कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि ITI ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.